नमस्कार दोस्तो, मी आहे माधव भंडारे. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि जे कोणी सबस्क्राईब केलं नसतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आज आपण पाहणार आहोत लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमधला 1.3 प्रॅक्टिस सेट. तर यामध्ये आहे क्रॅमर्स रूल. त्यामध्ये अगोदर दिलेले आहे डिटर्मिनंटची किंमत काढण्यासाठी. तर डिटर्मिनंट दिलेलं आहे बघा. डिटर्मिनंट कॅपिटल अक्षरानं दाखवले जाते. आणि कालच्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता की डिटर्मिनंटची डिग्री किती असते. तर डिटर्मिनंटची डिग्री असते 2. तर पहिलाच एक मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन होता, व्हॉट इज द डिग्री ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. तर त्याचं आन्सर होतं 2. तर आपण इथं बघूया हे डिटर्मिनंट कसं सोडवायचं. आता त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. 1 आणि 4चा मल्टिप्लिकेशन, 1 आणि 4चं मल्टिप्लिकेशन -2 इंटू 7चं मल्टिप्लिकेशन. आणि 1 4चं मल्टिप्लिकेशन आलं -4 आणि 7 आणि 2चं मल्टिप्लिकेशन आलं 14. -4 -14 हे -18 आन्सर आले आहे. म्हणजे इथं डिटर्मिनंट झालेलं आहे -18. तर दुसरा प्रॉब्लेम पाहूया. इथं दिलेला आहे दुसरा 5 - 7 3 0. तर या ठिकाणी मला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असते. 5 इंटू 0 -7 इंटू 3 किंवा 3 इंटू 7 याचं मल्टिप्लिकेशन आहे. कोणत्याही संख्येला 0 जर मल्टिप्लाय केलं तर काय नेहमीच आन्सर त्याचं 0 येते. आणि मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. आणि 3 7 जर 21 होईल. म्हणजे याचं उत्तर झालं 21. आता बघा हे तिसरा प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे. 7/3 3/2 5/3 अँड 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशनचं आहे. याच्यामध्ये कुणाचं आहे 7/3 इंटू 1/2चं आहे. हे बघा 7/3 इंटू 1/2चं मल्टिप्लिकेशन आहे. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये काय असते, न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर म्हणजे अंशाचा अंशाला छेदाचं छेदाला असं गुणाकार असते. तर बघा पुन्हा 5/3 इंटू 5/3 इंटू 3/2 याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे पहा मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लिकेशन 7 1 7, 3 2 6, 5 3 15, 3 2 6. आणि हे सबट्रॅक्शन ॲज इट इज येईल. मग आता सबट्रॅक्शन आपण करूया. आता सबट्रॅक्शनचा एक नियम आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे, डिनॉमिनेटर इक्वल पाहिजे. डिनॉमिनेटर इक्वल असेल तरच त्याला काय करता येईल, एक ॲडिशन करता येईल, नाही तर सबट्रॅक्शन करता येईल. इथं डिनॉमिनेटर इक्वल आहे 6 आणि 6 म्हणजे 7 - 15 होईल. मग 15मधून 7 गेले तर 8 राहिले. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह हे मायनस देता येईल. आणि 6ला आयदर 1 दोघांपैकी एक घ्यावं लागेल. म्हणजेच या 8/6ला जर आपण 2 जर डिवाईड केलं, 2 4 8 आणि 2 3 6 म्हणजे -4/3 हे त्याचं काही येईल, आन्सर येईल. आता क्रॅमर्स रूल या ठिकाणी दिलेले आहे. तर क्रॅमर्स रूल 3 मार्कला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो प्रत्येक 10वीच्या क्लासला, बोर्डाच्या पेपरला. या ठिकाणी दिलेले आहे एक पहिला प्रश्न, 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. आता या ठिकाणी क्रॅमर्स रूल काय आहे आपण ते पाहूया. क्रॅमर्स रूल आहे A1 A2 B1 B2 आणि C1 C2च्या व्हॅल्यू काढून घेण्यासाठी घ्यावं लागते. मग आता हे 3x ची व्हॅल्यू असणार आहे A1. म्हणजे इथं A1 झाला 3 आणि B1 झाला 4 -4 आणि सॉरी A1 झाला 3 आणि A2 झाला 4, A2 B2 झाला 4 आणि B1 झाला -4, B1 झाला -4, B2 झाला 3, C1 झाला
10 आणि C2 झाला 5. या ठिकाणी दिलेले आहेत बघा C1 C2 B1 B2 आणि A1 A2. तर आता त्याचा फॉर्म्युल्यामध्ये ठेवा लागेल. तर फॉर्म्युला त्याचा काय आहे बघा, त्याच्यामध्ये dx आणि dy म्हणजे x आणि yच्या किमती काढण्यासाठी 3 स्टेप्स आहेत. एक आहे d, दुसरा dx आणि dy एक आहे. आता म्हणजे ह्या डीची व्हॅल्यू डीनं या dxला डिवाईड करायची आणि ह्या डीनं पुन्हा या dyला डिवाईड करायचं. म्हणजे काय होईल, x आणि yची किंमत निघेल. बघा जसं आपण डिटर्मिनंटमध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मायनस केलो, तसं इथं आपल्याला करायचं आहे. आता डीची जे सूत्र आहे A1 A2 B1 B2, dxमध्ये C1 C2 B1 B2 आणि dyमध्ये A1 A2 C1 C2 हे फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये हे किमती ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 3 × 3 हे बा इथं केलेलं आहे आणि मायनस आणि 4 × 4 म्हणजे 3 3 9 होईल आणि मायनस 4 होईल आणि 4 4 16 होईल. म्हणजे 9 + 16 25 होतील. तसं आपण आता dxची व्हॅल्यू काढून घेऊया. इथं 10 × 3 मायनस 4 × 5 म्हणजे हे पुन्हा काय होईल, मायनस प्लस होईल. 10 3 30 4 5 20 म्हणजे इथं 50 होईल. ओके. आता dyची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला काढून घेता येईल. dyचं सूत्र आहे A1 A2 C1 C2 वरील किमती काढून ठेवायचं आहे. म्हणजे 3 आणि 5चं मल्टिप्लिकेशन होईल. हे बघा 3 आणि 5चं मायनस आणि 10 × 4 होईल. 10 × 4 3 आणि 5चं मल्टिप्लिकेशन 15 होईल. 10 आणि 4चं मल्टिप्लिकेशन 40 होईल. म्हणजे दोघांमध्ये जर डिफरन्स काढला म्हणजे सबट्रॅक्शन केलं तर काय होईल, 25 मोठ्या संख्येची ना 40चं मायनस येईल. आता क्रॅमर्स रूलनं बाय द क्रॅमर्स रूलचं जे x आणि yची व्हॅल्यू करण्यासाठी x dx/d आणि y dy/d आहे. आता आपण dxची व्हॅल्यू आपण आता वरीच काढली 50 आणि डीची व्हॅल्यू आहे 25. 50ला जर 25ने डिवाईड केलं तर काय येईल, 2 येईल. आणि y आहे dy/d. dyची व्हॅल्यू आहे -25 आणि डीची व्हॅल्यू आहे 25. आणि जर सारख्या संख्या असेल त्याचं उत्तर नेहमी 1 येते आणि मोठ्या संख्येची जे मायनस असेल तिथं मायनस देऊन टाका. म्हणजे सारख्या संख्येला कोणत्या संख्येला भाग देईल तर त्याचं उत्तर नेहमी 1 येते. आता इथं x आणि yच्या किमतीकडे सांगितलं आहे. x अगोदर आले y नंतर आले म्हणजे xची किंमत अगोदर लिहा. xची किंमत 2, yची किंमत -1. दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. हे आहे क्रॅमर्स रूल. 3 मार्काला दरवर्षी प्रश्न बोर्डामध्ये विचारण्याची शक्यता आहे. दुसरा प्रश्न आहे 4x + 3y - 4 = 0 आणि 6x = 8 - 5y. हे आपल्या लिनियर इक्वेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये लिहून घ्यावं लागेल. पहिल्यांदा लिनियर इक्वेशनचा फॉर्म्युला काय आहे या ठिकाणी दिलेला आहे. ax + by = c. हे लिनियर इक्वेशनचा फॉर्म्युला आहे. म्हणजे एची किंमत अगोदर, नंतर बीची किंमत, नंतर हे शेवटी बरोबर तिकडे सी म्हणजे सी म्हणजे कॉन्स्टंट आहे. आपण घेऊया आता काय होईल, फक्त कॉन्स्टंटला बरोबर चिन्ह तिकडे ठेवता येईल, बाकी सगळं इकडे घेऊन यायचं. 4x + 3y ॲज इट इज इकडे लिहायचं. हे -4 आहे तिकडे लिहिल्यावर +4 होईल. आता इथं 6x आहे इकडे 5yला -5yला इकडे 6xकडे घेऊन यायचं. काय होईल मग अधिक होईल 6x + 5 आणि 8 तर तिकडे आहे, काही चेंज होणार नाही. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला A1 A2च्या व्हॅल्यू सापडतील. हे बघा A1 आहे 4, A2 आहे 6. A1 आहे 4, A2 आहे 6 झालं A1 A2. B1 3 आहे आणि B2 5 आहे. B1 3 आहे B2 5 आहे आणि C1 4 आहे C2 8 आहे. अशा प्रकारे व्हॅल्यू आपल्याला सापडते. आता D1ची व्हॅल्यू आपल्याला सापडली. A1 A2 B1 B2. A1ची व्हॅल्यू आहे 4,
B1ची व्हॅल्यू आहे 3, E2ची व्हॅल्यू आहे 6 आणि B2ची व्हॅल्यू आहे 6 मध्ये आपण या ठिकाणी काढून दिलेली आहे. तिकडे बघू शकता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. 4 × 5 4 × 5 20 ओके मायनस 3 × 6 3 × 6 हे 18 येईल आणि 20मधून 18 गेले काय उरल 2 उरल. आता 2 कशाची व्हॅल्यू झाली ही डीची व्हॅल्यू झाली. ओके ही डीची व्हॅल्यू झाली. आता डी एक्सचा फॉर्म्युला आहे C1 C2 D1 B2. आता C1 इथं दिलेलं आहे वर आपण बघा 4 आहे C1 आणि C2 आहे 8, B1 आहे 3, B2 आहे 5. आता आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. क्रॉस कसं 4 × 5 4 × 5 काय होईल 20 होईल मायनस 3 × 8 3 × 8 काय होईल 24 होईल आणि 24मधून 20 गेली तर काय उरल 4 उरल. पण मोठ्या संख्येत चिन्ह मायनस हे येईल. अशाच प्रकारे डी.वायची व्हॅल्यू काढायची आहे. डी.वाय हे A1 A2 C1 C2. A1 आहे 4 आणि A2 आहे 6, C1 आहे 4, C2 आहे 8. मग आता ते कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 8 4 × 8 काय होईल 32 होईल आणि 4 × 6 4 × 6 24 होईल. हे सबट्रॅक्शन 32मधून जर आपण 24 काढले तर काय होईल 8 येईल. 32 मायनस 24 = 8 होईल. मग क्रॅमर्स रूल काय म्हणते क्रॅमर्स रूलमध्ये x = dx/d. dxची व्हॅल्यू आली -4, डीची व्हॅल्यू आली 2. जर 4ला 2नं जर डिवाईड केलं तर 2 येईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे जे काही सिम्बॉल आहे ते -2. आता y = dy/d आहे. dy ची किंमत आहे 8 आणि डीची किंमत आहे 2. म्हणजे 8ला जर 2ने डिवाईड केलं तर काय होईल 4 येईल. म्हणजे आपल्याला सापडेल x, yची किंमत. xची व्हॅल्यू सापडेल -2, yची व्हॅल्यू सापडेल 4. दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. हे अशा प्रकारे हे प्रॉब्लेम करता येते. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे x + 2y = -1, 2x - 3y = 12. हे सोपं आहे. ऑलरेडी काही इक्वेशनला इकडे तिकडे आपल्याला चेंज करायची गरज नाही. ते प्रॉपर त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये आहे. बघा इकडे आपण तरी x आणि हे 2x हा झाला A1 आणि हा झाला 2. म्हणजे A1 झाला 1, A2 झाला 2. A1 झाला 1, A2 झाला 2. आता 2 आणि 3 म्हणजे B1 झाला 2 आणि -3 झाला B2. C1 म्हणजे 1, C2 म्हणजे 12. हे इकडे बाजूला लिहून ठेवलेलं आहे. ठेवावं लागेल. मग अशा हे आता डीच्या फॉर्म्युल्यामध्ये ते ठेवावं लागेल. फार सोपं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × -3 येईल 2 × 2 4 येईल. हे मायनस ठेवावं लागेल मध्ये -3 - 4 -7 होऊन जाईल. अशाच प्रकारे खाली डी एक्सची सुद्धा व्हॅल्यू काढावं लागेल. C1 C2 ठेवून घ्या, B1 B2 ठेवून घ्या. -3 -1 -3चं मल्टिप्लिकेशन करा. प्लस येईल 3 × 1 = 3 होईल आणि 12 12 24 येईल. हे -24मधून 3 गेले तर 21 वर येईल आणि हे सबट्रॅक्ट सिम्बॉल द्या. अशीच वायची व्हॅल्यू काढा. y = आहे A1 A2 C1 C2 आहे. आता किमती भरून घ्या. A1 आणि A2ची किंमत 2, C1ची किंमत -1, C2ची किंमत 12. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 12 आणि -1 × 2. हे मायनस काय होईल पॉझिटिव्ह होईल. 12 × 12 आणि 2 × 2 12मध्ये जर 2 मिळवलं तर काय होतील 14 होतील. म्हणजे डीवायची किंमत 14 सापडली. आता क्रॅमर्स रूलमध्ये ठेवा. क्रॅमर्स रूल काय आहे x = dx/d आहे आणि y = dy/d आहे. डी एक्सची किंमत काढली आपण 23, एक्सची किंमत काढली -7. तर काय होईल हे मायनस कटून जाईल आणि 3 7 × 7 7 3 × 21. आता डी.वायची व्हॅल्यू आहे 14, डीची व्हॅल्यू आहे -7. मग 7 × 1 = 7 7 × 2 = 14. हे मायनस राहिलेला
म्हणजे -2 आलं सर आलं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 3, वायची व्हॅल्यू -2. दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. हे अशाच प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. सर्वांनी काय करा, हे प्रॉब्लेम सोडवा. नाही आलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला उद्या नंतर घेईलच. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.